नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। बघा मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी जिल्हा बँकेच्या 2,66,000 कर्जदार खातेदारांची माहिती अपलोड झालेली आहे। हे 2,66,000 शेतकरी कोणते आहेत आणि यांना कधीपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। शेतकरी मित्रांनो, राज्यातील लाखो शेतकरी या क्षणाची प्रतीक्षा करत आहेत। तो क्षण आता जवळ आल्याचे दिसत आहे। राज्य सरकारने आगामी कर्जमाफी योजनेसाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली असून सहकार विभागाने बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे। विशेष म्हणजे राज्यातील सर्वात मोठी सहकारी बँक असलेल्या अहिल्यानगर जिल्हा बँकेने आपल्या 2,66,000 कर्जदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करून आघाडी घेतली आहे। कर्जमाफीचे स्वरूप आणि महत्त्वाचे टप्पे। मित्रांनो, राज्य सरकार केवळ कर्जमाफी देऊन थांबणार नाही तर शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी होऊ नये म्हणून दीर्घकालीन उपाययोजना देखील आखत आहे। या योजनेचे काही महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत। मित्रांनो, पात्रता कालावधी 30 जून 2025 आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकबाकीदार शेतकरी या योजनेच्या कक्षेत येण्याची शक्यता आहे। ऐतिहासिक डेटा। सहकार विभागाने 1990 पासूनचे थकबाकीदार आणि वारंवार कर्जमाफी घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली आहे। प्रोत्साहनपर अनुदान केवळ थकबाकीदारच नव्हे तर 2020 ते 21 तसेच 24 ते 25 या काळात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। शेतकरी वारंवार थकबाकीत का जातात याचा सखोल अभ्यास करण्यासाठी सरकारने माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती नेमली आहे। ही समिती खालील मुद्द्यांवर अहवाल सादर करणार आहे। मित्रांनो, नंबर 1 जिल्ह्यानुसार पीक पद्धती आणि हवामान। नंबर 2 जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता। नंबर 3 दर 5 ते 7 वर्षांनी कर्जमाफी मागण्याची वेळ येते का आणि तसेच या समितीच्या अहवालानंतरच कर्जमाफीचा अंतिम निर्णय आणि दीर्घकालीन धोरण जाहीर केले जाईल। कर्जमाफीची आकडेवारी एका नजरेत आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, घटक तपशील। एकूण अंदाजित खर्च आहे 35,000 ते 40,000 कोटी। एकूण थकबाकीदार शेतकऱ्यांची संख्या आहे 24,73,566। एकूण थकबाकी रक्कम आहे 35,477 कोटी। अहिल्यानगर जिल्हा बँक खातेदार आहेत 2,66,000। माहिती अपलोड करताना जिल्हा बँकांसमोर काही तांत्रिक आव्हाने उभी राहिली आहेत। जवळपास 5,000 खाती अशी आहेत जिथे खातेदार मृत आहेत, वारस नोंद नाही किंवा आधार कार्ड लिंक नाही। अशा प्रकरणांबाबत सहकार विभागाकडून स्वतंत्र मार्गदर्शन मागवले जाणार आहे। राष्ट्रीयकृत बँकांचा सहभाग अद्याप अस्पष्ट। एकीकडे जिल्हा बँकांनी वेगाने माहिती अपलोड केली असताना राष्ट्रीयकृत बँकांबाबत मात्र अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे। अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी अद्याप थकबाकीदारांची माहिती पोर्टलवर भरलेली नाही किंवा त्यांना तशा सूचना मिळालेल्या नसल्याचे सांगितले जात आहे। यामुळे या बँकांच्या कर्जदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। सूत्रांच्या माहितीनुसार एप्रिल 2026 मध्ये राज्य सरकार अधिकृतपणे कर्जमाफीची घोषणा करू शकते। यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत। शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करून ठेवावा आणि वारस नोंदणी अपूर्ण असल्यास ती त्वरित पूर्ण करावी, जेणेकरून योजनेचा लाभ घेताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफीच्या संदर्भातली ही महत्त्वाची माहिती समोर आली होती आणि तीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढेही तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे। धन्यवाद।